नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये डिसेंबर 2012चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. आता माझे जवळजवळ सेकंड पेपरचे 2004 पासूनचे ऑल व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांना सर्च करायचे ते लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग मनीषा बांगर असं नाव टाकून असं सर्च करू शकता. म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू मॅशअप द डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज इज. आन्सर आहे डी. इन्फॉर्मेशन इज पिसमल फ्रेगमेंट, पर्टिक्युलर वेअरलेस नॉलेज इज स्ट्रक्चर, कोहेरंट अँड युनिव्हर्सल. म्हणजेच काय सांगितलेले, फिटस मॅशअप यांनी इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यामध्ये काय डिफरन्स सांगितलेले आहेत. इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान. माहिती आणि ज्ञान यामध्ये काय डिफरन्स सांगितलेला आहे असा क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचा. क्वेश्चनचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, Web of Science is. Answer A, a citation index. Web of Science is a citation index. हा IMP क्वेश्चन आहे. सेट एक्झामला आलेला आहे हा क्वेश्चन. Web of Science is a citation index. क्वेश्चन नंबर 2 आन्सर A. नेक्स्ट क्वेश्चन, फॅक्ट्स ऑन फाइल कॅन बी ग्रुप अंडर. आन्सर बी, सेकंडरी सोर्स. फॅक्ट्स ऑन फाइल हे प्राथमिक आहे, द्वितीय साहित्य आहे की तृतीयक असा क्वेश्चन आहे. तर फॅक्ट्स ऑन फाइल हे द्वितीयक साहित्य आहे. म्हणजे सेकंडरी सोर्स म्हणजे द्वितीयक साहित्य आहे. प्रलेखाचे 3 प्रकार पडतात, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक साहित्य. हे डेनिस ग्रोगन यांनी सांगितलेले प्रकार आहेत. हे देखील लक्षात ठेवा. आणि त्यातलं फॅक्ट्स ऑन फाइल हे द्वितीयक साहित्य आहे म्हणजे सेकंडरी सोर्स. क्वेश्चन नंबर 3 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, question number 4, in mark 21 subject axis field are. answer D, 6 axis. याच्यामध्ये मी ऑल तुम्हाला सांगितलेले यादीच्या सेट क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे बघा 2019चा. त्यामध्ये शून्यापासून ऑल नियंत्रित संज्ञा कशासाठी वापरल्या जातात ते सांगितलेले आहे. तुम्ही माझे ऑल व्हिडिओ वॉच करा. तरी पुन्हा एकदा सांगते, 6 ॲक्सेस हे सब्जेक्ट ॲक्सेससाठी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे जे पॉईंट सांगितलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत त्यांचं सांगते. 4 ॲक्सेस मालासाठी आहे, 5 ॲक्सेस टिपासाठी आहे आणि 3 ॲक्सेस फिजिकल भौतिक वर्णनासाठी आहे. फिजिकल, पुन्हा एकदा रिपीट करते, 3 ॲक्सेस भौतिक वर्णन, 4 ॲक्सेस माला, 5 ॲक्सेस टिपा आणि 6 ॲक्सेस सब्जेक्ट ॲक्सेस म्हणजेच विषयासाठी. खूप वेळा सेट एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे आणि अतिशय IMP क्वेश्चन आहे. हे ऑल तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 4 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रॅडिशनल लायब्ररीज टू हायब्रिड डिजिटल लायब्ररीज इज. आन्सर सी, चेंज मॅनेजमेंट. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रॅडिशनल लायब्ररीज टू हायब्रिड डिजिटल लायब्ररीज इज चेंज मॅनेजमेंट. आन्सर सी. क्वेश्चन नंबर 5 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्विचिंग सिस्टीम. यापैकी कोणतं स्विचिंग सिस्टीम नाही असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, राउटर. राउटर हे काय करतं, हे एक स्विचिंग सिस्टीम आहे. तो फक्त आयडिया म्हणजे गेटवेजना काय करू शकतो, फक्त आयडिया देत असतो. त्याच्यामुळे राउटरच्या आयडियांनाच काय म्हणतात, गेटवेज असं म्हणतात. त्याच्यामुळे हे स्विचिंग सिस्टीम नाही. तर पॅकेट, सर्किट आणि मॅसेज हे काय आहे, स्विचिंग सिस्टीम्समध्ये मोडतं. कोण कोण, पॅकेट, सर्किट अँड मॅसेज. आणि राउटर इज नॉट स्विचिंग सिस्टीम. क्वेश्चन नंबर 6 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7, ॲक्सेस टू बॅक व्हॅल्यूम्स ऑफ ई जर्नल्स इज नोन ॲज. आन्सर बी, pre-functional access. Access to back volume of e-journals is known as pre-punctual access. Question number 7 answer B. Next question, question number 8, the chi-square techniques
is used to compare the observed data with that of, answer B, accepted data. The chi-square technique is used to compare an observed data with that of expected data. Question number 8, answer B. नेक्स्ट क्वेश्चन, पेरी कमिटी UK, पेरी कमिटी कुठे आहे, UKची आहे, ऑज सेटअप टू ॲडवाइज युनिव्हर्सिटी लायब्ररीज. पेरी कमिटी UK ऑज सेटअप टू ॲडवाइज युनिव्हर्सिटी लायब्ररी. पेरी कमिटी किती साली झालेली आहे, 1967. कशासाठी आहे ती, युनिव्हर्सिटी लायब्ररीजसाठी पेरी कमिटी आहे आणि ती कुठली आहे, UKची आहे. बघा 3 क्वेश्चनची तयारी होते. असा पण क्वेश्चन येऊ शकतो, पेरी कमिटी ही कुठली आहे सेट एक्झामला आताच्या, तर UKची आहे. ती कशासाठी आहे, युनिव्हर्सिटी लायब्ररीजसाठी ॲडवाईज करण्यासाठी, म्हणजे युनिव्हर्सिटी लायब्ररीजला सल्ला देण्यासाठी ही कमिटी नेमलेली आहे आणि त्याचं स्थापना वर्ष 1967 आहे. क्वेश्चन नंबर 9, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, FRBR इज डेव्हलप बाय, आन्सर सी, इफ्ला. FRBR हे कोणी केलेले आहे, FRBRचा फुल फॉर्म फंक्शनल रिक्वायरमेंट बिब्लिओग्राफिक रेकॉर्ड. पुन्हा एकदा सांगते, रेकॉर्ड नोट डाऊन करून ठेवा नसेल तर, फंक्शनल रिक्वायरमेंट बिब्लिओग्राफिक रेकॉर्ड FRBRचा फुल फॉर्म. आणि FRBRची स्थापना 1998 साली केलेली आहे. कोणी केलेली आहे, इफ्ला. FRBR इज डेव्हलप बाय इफ्ला, फुल फॉर्म फंक्शनल रिक्वायरमेंट बिब्लिओग्राफिक रेकॉर्ड, अँड 1998 साली FRBRची स्थापना झालेली आहे. क्वेश्चन नंबर 10, आन्सर सी. मला असं कमेंट्समध्ये खूप जणांनी कमेंट्समध्ये येत आहे की तुम्ही मॅडम शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ टाका. तर शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ मी भरपूर टाकलेले आहेत आणि अजूनही ही टेस्ट सिरीज जी आपली ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर संपल्यानंतर मी पुन्हा शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11, हू वेअर इन्व्हॉल्व इन पब्लिक लायब्ररी मूवमेंट इन इंडिया. तर याचा आन्सर आहे सी, फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. सयाजीराव गायकवाड सेकंड अँड SR रंगनाथन यांनी पब्लिक लायब्ररी मूवमेंट इन इंडिया ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कोण कोण, सयाजीराव गायकवाड सेकंड आणि SR रंगनाथन. क्वेश्चन नंबर 11, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग आर लायब्ररी नेटवर्क्स. आन्सर बी, सेकंड अँड 4 आर करेक्ट. डेलनेट अँड OCLC. OCLC आणि डेलनेट हे काय आहे, लायब्ररी नेटवर्क आहे. आणि हा IMP क्वेश्चन आहे. सेट एक्झामला 2018ला 2020ला सुद्धा हा क्वेश्चन, 2019ला सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय IMP आहे. विच ऑफ द फॉलोइंग्स आर लायब्ररी नेटवर्क्स. तर आन्सर डेलनेट अँड OCLC हे काय आहेत, लायब्ररी नेटवर्क्स आहेत. सेकंड अँड 4 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग्स आर रिव्ह टाईप सर्व्हिस. त्याचा आन्सर सी, सेकंड अँड 4 आर करेक्ट. ट्रेड रिपोर्ट्स अँड स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट. विच ऑफ द फॉलोइंग्स आर रिव्ह टाईप सर्व्हिस, ट्रेड रिपोर्ट्स अँड स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट. क्वेश्चन नंबर 13, आन्सर सी, सेकंड अँड 4 आर करेक्ट. हा देखील क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे. या क्वेश्चन पेपरमधील कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन सेट एक्झामला जसेच्या तसे आलेले आहेत. त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा सांगत असते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 100% करा. क्वेश्चन नंबर 13, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14, द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टम्स आर, फर्स्ट, थर्ड अँड 4 आर करेक्ट. आन्सर आहे डी, फर्स्ट, थर्ड अँड 4 आर करेक्ट. इंटररिलेटेड कंपोनंट्स अरेंज इन हायरार्चिकल ऑर्डर आणि इनपुट प्रोसेस आउटपुट्स अँड फीडबॅक हे कशामध्ये येतं, द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टम्स आर इंटररिलेटेड कंपोनंट्स अरेंज इन हायरार्चिकल ऑर्डर इनपुट्स प्रोसेस आउटपुट्स अँड फीडबॅक. क्वेश्चन नंबर 14, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15, द जनरल इमेज फाईल फॉर्मॅट्स आर. आन्सर सी, द जनरल इमेज फाईल फॉर्मॅट आर TIFF,
हा देखील फर्स्ट पेपरला देखील क्वेश्चन येऊ शकतो. JPEG आणि PNG हे काय आहेत? जनरल इमेज फाईल फॉर्मॅट्स आहेत. कोणकोणते? TIFF, JPEG आणि PNG हे इमेज फॉर्मॅट्स आहेत आणि अतिशय MP क्वेश्चन आहे. फर्स्ट पेपरला देखील हा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 15 आन्सर C. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्याच्यानंतर BMP हा देखील एक इमेज फॉर्मॅट आहे, तेही लक्षात ठेवा. BM आणि P हा देखील एक इमेज फॉर्मॅट आहे. हा फर्स्ट पेपरलाच एकदा क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग्स आर कॉमन टाइप्स ऑफ प्रोटोकॉल्स? विच ऑफ द फॉलोइंग्स आर कॉमन टाइप्स ऑफ प्रोटोकॉल? आन्सर D. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. HTTP, त्याच्यानंतर FTP आणि टेलनेट हे काय आहेत? कॉमन टाईप ऑफ प्रोटोकॉल्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा HTTP, FTP आणि टेलनेट हे कॉमन टाईप्स ऑफ प्रोटोकॉल्स आहेत. आणि याच्यामध्ये टेलनेटवर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. टेलनेट टेलिकम्युनिकेशन, टेलनेट प्रोटोकॉल आणि टेलनेट रिमोट लॉग इन. एकाच गोष्टीवर किती क्वेश्चन येतात असं जर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवलं तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. टेलनेट प्रोटोकॉल, टेलनेट टेलिकम्युनिकेशन आणि टेलनेट रिमोट लॉग इन. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 16 आन्सर D. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट द एलिमेंट्स ऑफ DOI सिस्टीम? DOIचा फुल फॉर्म डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. पुन्हा एकदा सांगते, DOI ची स्थापना 2008 साली झाली आणि त्याचा फुल फॉर्म डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. आणि क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट द एलिमेंट्स ऑफ DOI सिस्टीम्स? म्हणजे यापैकी DOI सिस्टीमचं कोणतं एलिमेंट्स नाही आहे, म्हणजे कोणता घटक नाही, असा क्वेश्चन आहे. आन्सर आहे B. फर्स्ट, सेकंड अँड फोर आर करेक्ट. म्हणजे पॉलिसी डिस्क्रिप्शन अँड रिसोल्युशन हे काय नाही आहेत? एलिमेंट्स, DOIचे एलिमेंट्स नाही आहेत. मग काय आहे? सब्जेक्ट. जर असा क्वेश्चन विचारला असता की खालीलपैकी कोणता घटक DOIचा एलिमेंट्स आहे असं विचारला असता, त्याचा आन्सर आला असतं सब्जेक्ट. मग नॉट विचारले म्हणून त्यांचा आन्सर असा आहे फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 17 आन्सर B. याच्यामध्ये मी तुम्हाला DOIचा फुल फॉर्म सांगितलेला आहे. DOIचे स्थापना 2008. DOIचा फुल फॉर्म डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग्स आर ट्रेड बिब्लिओग्राफीज? खालीलपैकी कोणत्या ट्रेड बिब्लिओग्राफीज आहेत? त्याचा आन्सर C. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. बुक्स इन प्रिंट आणि इंडियन बुक्स इन प्रिंट ह्या काय आहेत? ट्रेड बिब्लिओग्राफिक्स आहेत. बुक्स इन प्रिंट आणि इंडियन बुक्स इन प्रिंट ह्या ट्रेड बिब्लिओग्राफीज आहेत. आणि हाही क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे, आताही येण्याची शक्यता आहे. हाही क्वेश्चन IMP आहे, एक तरी क्वेश्चन येतोच यावर. क्वेश्चन नंबर 18 आन्सर C. विच ऑफ द फॉलोइंग्स आर ट्रेड बिब्लिओग्राफीज? बुक्स इन प्रिंट अँड इंडियन बुक्स इन प्रिंट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. Distance education for LIS course is gaining ground in India and reason majority of people prefer it as an alternative channels of education. Answer C. दोन्हीही काय आहे? करेक्ट आहेत. डिस्टन्स एज्युकेशन आणि LIS कोर्स इज गेनिंग ग्रोथ इन इंडिया. याच्यामुळे काय होऊ शकतं? आपण ग्रोथ होऊ शकतो, ग्राउंड इन इंडिया. आणि मेजॉरिटी ऑफ पीपल प्रेफर्स इट इज ॲन अल्टरनेटिव्ह चॅनल्स ऑफ एज्युकेशन्स. खूप पीपल्स म्हणजे खूप काही लोक अशा चॅनल्स थ्रू काय करत असतात? एज्युकेशन म्हणजे शिक्षण घेत असतात. क्वेश्चन नंबर 19 आन्सर C. बोथ A and R ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. Indian libraries are making optimum use of social networking and reason social networking has wider role in dissemination of information. Answer B. A false but R is true. Next question. Question number 21. Knowledge is growing
exponentially, and reason number of researchers have increased. Answer A दोन्हीही true. Next question number 22. Present decade has accepted e-journals as channels of fast communication. Reason e-publication have added immense quality of literature but affected the quality of research. Answer आहे C. Both A and R true and R is correct explanation. एक्सप्लेनेशन देखील करेक्ट आहे आणि दोन्हीही कसे आहेत ट्रू आहेत. असे क्वेश्चन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आत्ता आपल्याला ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे नेट एक्झामला तर जास्त विचारले जात नाहीत आणि विचारले तरी ते इलेक्ट्रॉनिक्स लायब्ररी आणि डिजिटायझेशन याच्यावर विचारले जातात. क्वेश्चन नंबर 22 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Library and information centers are knowledge management centers and reason libraries handle tacit knowledge. दोन्ही ट्रू आहेत. A is particularly true. आन्सर आहे B. But R is false. Question number 23. Answer B. Next question number 24. Metadata hold much promise for information retrieval and access in the digital age. And metadata can save a number of functions including description, resource, discovery and management of resource. Answer C. Both A and R दोन्ही true आहेत. Question number 24 answer C. Next question number 25. Training methods through brainstorming simulate idea generation. And reason training methods do not provide opportunity to unskilled to become skilled. याच्यामध्ये सुद्धा A ट्रू आहे आणि R फॉल्स आहेत. हे क्वेश्चन फक्त नजरेखालून घाला तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. Random sample are not representative of whole population. आणि रँडम सॅम्पल आर यूज इन फॉर्मिंग अ रँडम सॅम्पल. त्याच्यामध्ये आन्सर आहे बी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. रँडम सॅम्पल आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ होल पॉप्युलेशन रॉंग आणि रँडम सॅम्पल्स आर यूज इन फॉर्मिंग अ रँडम सॅम्पल ट्रू. क्वेश्चन नंबर 26 आन्सर बी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. Information literacy is a basic skill essential for work environment in 21st century. And reason information literacy helps to train the users to make use of ICT. याच्यामध्ये ए ट्रू आहे बट आर इज फॉल्स. ज्या वेळेला तुम्हाला असे क्वेश्चन येत नसतील त्यावेळेला लक्षात ठेवा काही क्वेश्चनचे आन्सर जे वरचा आन्सर आहे तसंच्या तसं आहे. बघा सलग 3 क्वेश्चनचा आन्सर एकच आहे ए ट्रू बट आर इज फॉल्स. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला आन्सर येत नसेल तेव्हा अशी ट्रिक्स वापरायला देखील काही हरकत नाही. क्वेश्चन नंबर 26 आन्सर सी. याच्यामध्ये त्यांनी सांगितले की इन्फॉर्मेशन लिटरसी ही 21 सेंचुरीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे, इसेन्शियल आहे आणि ती आपल्याला आपली ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे करण्यासाठी खूप मदत करते. क्वेश्चन नंबर 27 आन्सर सी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. याच्यामध्ये आपल्याला इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत क्लासिफिकेशन्स. हे चुकीचं आहे, क्वेश्चन चुकीचं आहे तरी मी सांगते तुम्हाला. ब्लिस क्लासिफिकेशन 1935. याचे इयर्स लक्षात ठेवा. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन आणि युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन 1905 आणि लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन 1904. याच्यामध्ये हा पर्याय नसल्यामुळे हा क्वेश्चन चुकीचा आहे पण याचे इयर्स लक्षात ठेवा. ब्लिस क्लासिफिकेशन याची ब्लिस यांची आहे 1935. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन मेलविल ड्यूई 1876 आणि युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन 1905. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. त्याचा आन्सर आहे डी.
पाहूया. UBC 1974, UAP 1976, ISBD 1971 आणि इंटरनॅशनल मार्क ऑफिस 1977. पुन्हा एकदा सांगते. UBC 1974, UAP 1976, ISBD 1971 आणि इंटरनॅशनल मार्क ऑफिस 1977. क्वेश्चन नंबर 29, आन्सर डी. पहिल्यांदा थर्ड आहे 1971 ISBD, त्याच्यानंतर फर्स्ट UBC 1974, त्याच्यानंतर UAP 1976 आणि नंतर इंटरनॅशनल मार्क ऑफिस 1977. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक आन्सर सांगते. आन्सर तर दिलेलाच आहे क्वेश्चनमध्ये. अरेंज द फॉलोइंग इफ्ला प्रोग्राम अकॉर्डिंग टू इयर ऑफ कमिटमेंट. म्हणजे हे ऑल प्रोग्राम कोणाचे आहेत? इफ्लाचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 3 क्वेश्चनची तयारी होती बघा तुमची, की हे प्रोग्राम्स कोणाचे आहेत? इफ्लाचे आहेत. UBC, UAP, ISBD आणि इंटरनॅशनल मार्क ऑफिस हे 4ही प्रोग्राम इफ्लाचे आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि नोट डाऊन देखील करा. क्वेश्चन नंबर 29, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू देअर इयर ऑफ ओरिजिन. ह्याच्यामध्ये देखील आपल्याला इयरनुसार लावायचे आहेत. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा थर्ड कम्युनिटिव्ह बुक इंडेक्स 1898, नंतर फोर्थ बुक्स इन प्रिंट 1948, नंतर सेकंड ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी 1950, नंतर फर्स्ट इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे तुम्ही त्या नोट डाऊन करून ठेवा. ज्या तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत आहेत त्याचा फायदा घ्या. कारण मला स्वतःला हा अभ्यास करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले होते. कारण आम्हाला हे इयर्स काढायला, एक इयर्स काढायला 1 तास ऑनलाईन मोबाईलवर पाहावं लागत होतं. त्याच्यामुळे तुम्हाला मिळाले तर दुसरं काही नाही, पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा अभ्यास व्यवस्थित प्रकारे करा. चला पुन्हा एकदा रिपीट करते. बुक्स इन प्रिंट 1948, कम्युनिटिव्ह बुक इंडेक्स 1898, ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी 1950 आणि इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957. क्वेश्चन नंबर 30, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. याचा आन्सर सी आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायला सांगितले आहेत? इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट लायब्ररी ऑफ काँग्रेस 1800, त्याच्यानंतर फोर्थ नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया 1948, त्याच्यानंतर थर्ड डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्ट 1954 सांगितलं होता बघा तुम्हाला हा ॲक्ट लास्ट व्हिडिओमध्ये, आणि निस्केअर 2002. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 31, आन्सर सी. फर्स्ट लायब्ररी ऑफ काँग्रेस 1800, फोर्थ नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया 1948, थर्ड डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्ट 1954 आणि सेकंड निस्केअर 2002. निस्केअरची स्थापना इन्सडॉक प्लस निस्कॉम यातून झालेली आहे 2002 साली. क्वेश्चन नंबर 31, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये करेक्ट नाही आहे. नो वन इज करेक्ट आन्सर सांगितलेले आहे. तरी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सांगू शकते, ह्याचे इयर्स माहीत आहे तेवढे सांगते. ISBD 1971, मार्क 1966, डब्लिन कोर 1994 आणि RDF रिसोर्स डिस्क्रिप्शन फ्रेमवर्क 1997. बघा नवीन माहीत पडलं RDF. ISBD 1971, मार्क 1966, डब्लिन कोर 1994 आणि RDF रिसोर्स डिस्क्रिप्शन फ्रेमवर्क 1997. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33. अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द इयर ऑरिजिन. आन्सर आहे ए. पहिल्यांदा फोर्थ HGML, याचं सांगितलं होतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला, तरी पुन्हा एकदा सांगते. HGML 1986 स्टँडर्ड जनरलाइज मार्कअप लँग्वेज हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर थर्ड HTML 1993, त्याच्यानंतर XML 1996 आणि युनिकोड 1987. त्याच्यामध्ये त्याने आन्सर आहे ए. पहिल्यांदा HGML स्टँडर्ड जनरलाइज मार्कअप लँग्वेज 1986, त्याच्यानंतर थर्ड HTML 1993, नंतर फर्स्ट युनिकोड 1987 आणि नंतर XML 1996.
क्वेश्चन नंबर 33 आन्सर ए. याचा सिक्वेन्स जरी बरोबर नसेल तरी तुम्ही त्याच्या इयर्स लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रिपीट करते. युनिकोड 1987, XML 1996, HTML 1993 आणि HTML 1986. क्वेश्चन नंबर 33 आन्सर ए. हे पण बरोबर नाही आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 बघा. आला पब्लिक लायब्ररी ॲक्ट्सवर पुन्हा एकदा क्वेश्चन. आन्सर आहे ए. तामिळनाडू पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1948. त्याच्यानंतर थर्ड महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967. नंतर सेकंड केरळ पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1989 आणि ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002. एक तरी पब्लिक लायब्ररीवर क्वेश्चन 101% येतोच. त्याच्यामुळे हे ऑल पब्लिक लायब्ररीज ॲक्ट तोंडपाठ करून ठेवा. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. हे मी पुन्हा एकदा रिपीट नाही करत कारण हा खूप असे क्वेश्चन खूप वेळा आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 36. याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर सी. गाईड टू यूज ऑफ बुक्स अँड लायब्ररीज J. Gates. If you want to evaluate your library, William Cantus. Cuneiform to computer, a history of reference source. पुन्हा एकदा हा क्वेश्चन घेते, त्यांनी कन्फ्यूज करण्यासारखं दिलेलं आहे. गाईड टू यूज ऑफ बुक्स अँड लायब्ररीज J. Gates. If you want to evaluate your library, F.W. Lancaster. Cuneiform to computer, a history of reference source, William Cantus. आणि सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन AC फॉस्पेट. क्वेश्चन नंबर 36 आन्सर सी. पुन्हा एकदा रिपीट करते. गाईड टू यूज ऑफ बुक्स अँड लायब्ररीज J. Gates. इफ यू वॉन्ट टू इव्हॅल्युएट युअर लायब्ररी, F.W. Lancaster. Cuneiform to computer, a history of reference source, William Cantus. आणि सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन AG फॉस्पेट. क्वेश्चन नंबर 36 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. ॲन्युअल्स डिरेक्टरी फर्स्ट डिरेक्टरी पब्लिशर्स वीकली. डिरेक्टरी एन्सायक्लोपीडिया ऑफ असोसिएशन. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. डिरेक्टरी एन्सायक्लोपीडिया ऑफ असोसिएशन. ॲन्युअल्स इन्फॉर्मेशन प्लीज अल्कमॅन. न्यूजपेपर बिब्लोग्राफी पब्लिशर्स वीकली आणि न्यूजपेपर डायजेस्ट किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट. हे त्यांनी व्यवस्थित दिलेलं नाही आहे तरी मी तुम्हाला सांगते ते लक्षात घ्या. डिरेक्टरी एन्सायक्लोपीडिया ऑफ असोसिएशन, ॲन्युअल्स इन्फॉर्मेशन प्लीज अल्कमॅन, बिब्लोग्राफी पब्लिशर्स वीकली आणि न्यूजपेपर डायजेस्ट किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट. किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट याची स्थापना 1931 साली झालेली आहे. ती लंडन येथे झालेली आहे. आणि किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे एक मासिक आहे. हे तिन्ही क्वेश्चन नेट एक्झामला आलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 38. याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे बी. गाइडिंग यूजर्स टू प्लेस ऑफ इन्फॉर्मेशन रेफरल. गाइडिंग यूजर्स इन यूज ऑफ इन्फॉर्मेशन. यूजर ओरिएंटेशन. त्याच्यानंतर अलर्टिंग यूजर्स विथ द लेटेस्ट आर्काइव्ज करंट अवेअरनेस आणि प्रोव्हाइडिंग यूजर्स विथ समराइज इन्फॉर्मेशन डायजेस्ट. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 38 आन्सर बी. गाइडिंग यूजर्स टू प्लेस ऑफ इन्फॉर्मेशन रेफरल. नंतर गाइडिंग यूजर्स इन यूज ऑफ इन्फॉर्मेशन यूजर ओरिएंटेशन.
नंतर अलर्टिंग युजर्स विथ अ लेटेस्ट अर्कवाईज कशामध्ये असते, करंट अवेअरनेसमध्ये, आणि प्रोव्हाइडिंग युजर्स विथ समलाइज इन्फॉर्मेशन डायजेस्ट. क्वेश्चन नंबर 38 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर आहे ए. BS केशवन नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया, पॉल ऑलनेट UDC, WCB शेअर्स स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप आणि मॉर्टिमर टॉप युनिटम इंडेसिंग. पुन्हा एकदा सांगते, BS केशवन नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया, पॉल ऑलनेट UDC, WCB शेअर्स स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप आणि मॉर्टिमर टॉप युनिटम इंडेसिंग. क्वेश्चन नंबर 39 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. त्याचा आन्सर आहे डी. थेरी ऑफ मोटिवेशन कोणाची आहे, मास्लो. नंतर युनिटी ऑफ कमांड, फॅक्टर ऑफ प्लॅनिंग, MBO प्रिटर डकर आणि फोरकास्टिंग, इफिशियन्सी अँड वेस्ट प्रिझर्वेशन. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि IMP क्वेश्चन आहे. हा खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 40 पुन्हा एकदा रिपीट करते. थेरी ऑफ मोटिवेशन, मास्लो. युनिटी ऑफ कमांड, फॅक्टर ऑफ प्लॅनिंग, MBOचा फुल फॉर्म मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, प्रिटर डकर आणि फोरकास्टिंग, इफिशियन्सी अँड वेस्ट प्रिझर्वेशन. क्वेश्चन नंबर 40 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर आहे बी. क्लासिफिकेशन UDC, कॅटलॉगिंग ASER, सब्जेक्ट हेडिंग LCSH आणि लायब्ररी सायन्स सबस्ट्रॅक्ट लिसा. क्लासिफिकेशन UDC, कॅटलॉगिंग ASER, सब्जेक्ट हेडिंग LCSH आणि लायब्ररी सायन्स सबस्ट्रॅक्ट लिसा. लिसा हे काय आहे, एक सेकंडरी सोर्स आहे. हा देखील क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 41 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर सी. लाईन डू नॉट सजेक्ट फ्युचर. लाईन बजेटमध्ये डू नॉट सजेक्टेड फ्युचर. त्याच्यानंतर फॉर्म्युला डू नॉट परमिट व्हेरिएशन. नंतर PPBS डिटेल इन्फॉर्मेशन रिक्वायर आणि झिरो बेस्ड बजेटिंग टाईम कन्झ्युमिंग. झिरो बेस्ड बजेटिंग हे पीटर फेअर यांचं आहे आणि ह्याला शून्याधारित अर्थसंकल्प असं म्हणतात. हे बजेटिंग सिस्टमवर क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 42 आन्सर सी. लाईन डू नॉट सजेक्ट फ्युचर, फॉर्म्युला बजेटिंग सिस्टीम, डू नॉट परमिट व्हेरिएशन, PBBS डिटेल इन्फॉर्मेशन रिक्वायर आणि झिरो बेस्ड टाईम कन्झ्युमिंग. क्वेश्चन नंबर 42 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. चा आन्सर आहे ए. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, इंटरनेट, मल्टीमीडिया, इंटिग्रेशन ऑफ टेक्स्ट, कलर, साऊंड अँड ॲनिमेशन, ब्रँड विथ डेटा ट्रान्समिशन कॅपॅसिटी आणि इलेक्ट्रॉनिक नोटीस बोर्ड, बुलेटिन बोर्ड. हे खूप वेळा आलेलं आहे. IMP क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉनिक नोटीस बोर्ड, बुलेटिन बोर्ड. क्वेश्चन नंबर 43 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 44. याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितले. याचा आन्सर आहे सी. ISDN व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, URL वेब पेज, फायरऑल इंटरनेट स्टँडर्ड, फायरऑल प्रोटेक्टिंग अनऑथराइज ॲक्सेस इंटरनेट आणि HTTP इंटरनेट स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन. पुन्हा एकदा सांगते. ISDN व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, URL वेब पेज, फायरऑल प्रोटेक्टिंग अनऑथराइज ॲक्सेस इंटरनेट, HTTP इंटरनेट स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन. क्वेश्चन नंबर 44 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45.
त्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर आहे ए. OCLC, WebDUI, Inflibat, NList, IISC, डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि LMN बायोमेड. पुन्हा एकदा रिपीट करते. OCLC, WebDUI, Inflibat, NList, IISC, डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि NLM बायोमेड. क्वेश्चन नंबर 45, आन्सर ए. आता इन्फ्लिबेट यांनी NList हा प्रोग्राम कोणी तयार केलेला आहे? इन्फ्लिबेटसाठी केलेला होता. त्याच्यामुळे आणि LMM म्हणजेच नॅशनल मेडिकल लायब्ररीसाठी आहे. ते बायोमेड म्हणजेच मेडिकल शास्त्रासाठी आपल्याला ते विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 45, आन्सर ए. इथं आपली UGC नेट डिसेंबर 2012ची ऑल क्वेश्चन पेपर सॉल्व झालेला आहे. सेकंड पेपर. याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स परत इयर्स जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करून व्यवस्थित अभ्यास करा. आणि आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.